हॅलो, सामने चालू करायचे पंच आपण. आणि इथं पाहतोय आपण स्कोरर. इथं नक्कीच संजय नगर गोरकामत वद्दापासा 2000 चषक 2024 असा चषक पाहतोय आपण. ऑफ साईडला कट केला चेंडूला हलकासा. इथं मात्र क्षेत्रक्षण पाहतो सुरेख पाहायला मिळतं गोरकामत संघाकडून. मोहन त्या दिशेला पाहतोय आपण. क्षेत्रक्षण करताना गोलंदाजी मार्क होती सुमित वाघमारे आणि मुन्ना थोरवे यांच्याकडून 3 विकेटसाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच बक्षिसांची इथं खैरात पाहतो आपण गोरकामत संघासाठी. गोरकामत डोनेवाडी असा सामना पाहायला मिळतोय. दोन षटकाचा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि ह्यामध्ये जरी हाय स्कोर कोण करेल तो संघाला मात्र बाय दिली जाईल. इथं मात्र फटका मोठा आहे. बिग हिट षटकार तेजसच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. ओटू डीजे पलकावरती धावा लागल्यात 7 बिनबाद 7 अशी धावसंख्या मात्र डोनेवाडी संघाची. एक नवोदित गोलंदाज पाहतोय आपण गोरकामत संघाकडून संजय यांचा सुपुत्र सुमित वाघमारे. गोरकामत चांगला फटका होता परंतु क्षेत्रक्षण थोडंसं पंबल पाहायला मिळालं. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. नक्कीच वटू डीजे हॅलो. चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली. ती किती 11 या अंकावरती. 11 धावा. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र थोडंसं कमबॅक करावं लागेल सुमित त्या गोलंदाजाला. 11 धावा मात्र खर्च केल्यात. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडूवरती 11 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते मात्र तेजसच्या फलंदाजाकडून. पुन्हा मात्र स्टेट आउट ग्राउंड फटका. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चांगल्या एंडला सुद्धा फेकी पाहायला मिळते. एकच धावावरती समाधान मानलं लागतं मात्र तेजसच्या फलंदाजाला. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा मात्र खेळतोय. 11 धावांवरती तेजस. डी.एन. पवार 3 विकेटला. मुन्ना थोरवे 500 रुपयाचं पारितोषिक आले. आणि समीर थोरवे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. काय सुमित ह्या गोलंदाजासाठी. आणि इथं क्लास पाहतोय आपण डी.एन. पवार यांचा. त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. इथं मात्र विकेटची घंटा परंतु यष्टीरक्षक रमेशाला कलेक्ट करता आला नाही. चेंडूला जेच करता आला नाही. आणि इथं मात्र एक अनुभवी फलंदाज डी.एन. पवार यांना जीवदान मिळतंय. ओटू डीजे षटकातला मला तर वाटतं की शेवटचा चेंडू. आणि इथं हलकासा अपयश तर मात्र मोहन पंच 1 धाव का. नक्कीच इथं मात्र झेल मात्र ड्रॉप होते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल डी.एन. पवार. एका धावेच्या मदतीने आपण धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावरती.
हॅलो. चला सामने चालू करायचे आहेत. इथं पाहतो आपण वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक मात्र दुसरं घेऊन येतो गोलंदाज कोण 12 प्रतिनिधी प्रवीण. प्रवीण कशी गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी घोरकाम संघाकडून. चांगला ब्लॉकलमध्ये यार्कर पद्धतीचा चेंडू होता ज्याला क्रिकेटमध्ये आपण ब्रह्मस्त्र मानलं जातं. त्या चेंडूची फेकी होते इथे. आणि इथं मात्र उंची जी जास्त आणि लांबी कमी पाहूया. आणि झेल जमीला ड्राप होतोय. अक्षय मात्र चांगलं बॅकअप करतो इथं. 2 धाबा 2 धावा मिळतील. हॅलो. 2 धावच्या मदतीने धावसंख्या आणि इथं मोठा फटका बिगिट षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण धावफलक जाऊन पोहोचले 2300 अंकावरती. हॅलो. ते मात्र स्टेट आउट ग्राउंड खेळायला फटका. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. खराब क्षेत्ररक्षण. 2 धाबा कंप्लीट. धापलकारती धाबा लागल्यात 25. नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आले 3 मुन्ना थोरवे समीर थोरवे आणि बाबल्या थोरवे यांच्याकडून 3 विकेटला. 1000 रुपयाचं पारितोषिक कुठला गोलंदाज फटकवणार मात्र इथे प्रवीण 3 विकेट घेणार का. पण अजून ही जोडी मात्र फोडण्यामध्ये यशस्वी झाला नाही गोरकाम संघ. आणि हा चांगला फटका क्लास एक पाहिला आपण इथं. 31 धावा 32 धाबांचे आव्हान मात्र गोरकाम संघासमोर. चला चला डोनेवाडी संघ आपण मैदानामध्ये रवाना व्हायचे. नेक्स्ट मॅच असेल तमनाथ बनाम आंबिवली. 31 धाबा धापलकावरती आल्यात. 32 धाब्यांची गरज. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. आपले तंत्रशुद्धी फलंदाजी डी.एन. पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला आंबिवली संघ आपला कर्णधार या. मयूर टॉच करून घे इकडे. टॉच. आंबिवली संघ आपला कर्णधार पाठवा. विनय पवार कुठे असतील त्यांनी यायचे टॉच विन करण्यासाठी कॉइन घेऊन. विनय पवार.
मग टॉच घेऊन ये ना इकडे. हॅलो. टॉच इन करायचा आहे. दोन षटकाचा सामना असेल. आणि इथं पाहतोय आपण टॉच तमना संघाने जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारले. नक्कीच हाय स्कोर मारण्याचा मात्र प्रयत्न असेल त्या कारणाने मात्र फलंदाजी स्वीकारले. आमंत्रण केले मात्र छत्रीसाठी ते आंबेली संघाला. यानंतर होणारा सामना इथेही जो हाय स्कोर संघ करेल त्याला बाई दिली जाईल. प्रति षटकामागे 16 धावांची गरज आहे, ती मात्र गोरकामत संघाला. पाहूया एक हिटर फलंदाज रघुनाथ आहे का. ते मात्र ऑफ साईडला टोलेला चेंडू. एक धाव सहज कंप्लीट. हॅलो. ते पाहतो ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न केला. एक निर्धार चेंडूची सांगता होते. हॅलो. ऑफ साईडला मात्र टोलला चेंडू. पाहूया त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. थोडंसं आउटबीट खराब आणि इथं गरमागरम चाय आलेला आहे. विठ्ठल वागचौरे नक्कीच चायची पूर्तता करा प्रेक्षकांना. दोन धावा सहज कंप्लीट केल्या. 3 चेंडूचा खेळ झाला. एखादा मोठा फटका यांना अपेक्षा असेल ती मात्र घोरकाम संघासाठी. हा नक्कीच खूप उंची जास्त. नक्कीच पंच वाईट घोषित करतायत. सौर चेंडू घोषित करतायत. दंडित करतायत गोलंदाज तेजसच्या गोलंदाजाला. इथं पाहतोय आपण रघुनाथ कुठेतरी हिटर फलंदाज. 2 षटकाचा सामना असताना मात्र मैदानामध्ये गेला नाही. कुठेतरी चुकीचा निर्णय. परंतु आता विकेट पडतोय. पहिला हादरा बसतोय गोरकामत संघाला. हॅलो.
इथं पाहतोय आपण तेजस एक जबरदस्त आग ओतताना दिसतोय मैदानामध्ये. रघुनाथला 2 षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक आले. हरिचंद्र वाघमारे यांच्याकडून हे सुरुवातीला जाणं गरजेचं होतं मैदानामध्ये. 32 धावांचं आव्हान होतं, परंतु काय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथं त्रिफळ उद्ध्वस्त. स्ट्रेट ऑन ग्राउंड फटका खेळणं गरजेचं होतं इथे. शेवटचा चेंडू प्रदीप पतार शिल्लक. चला रमेश मैदानामध्ये रवाना होतोय. फक्त 4 धावा खर्च केल्यात. अजूनही मला वाटतं की 28 धावांची गरज आहे विजयासाठी घोरकामच संघाला. इथं मात्र थोडंसं अडचणीमध्ये सापडताना दिसतंय घोरकामत संघ. धावसंख्या पाहतोय आपण. धावसंख्या स्कोरर सांगायचे आहेत. 7 5 झाल्यात आणि 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. हा सामना मात्र डोणेवाडी संघाच्या बाजूने झुकलाय. यानंतर होणारा सामना तमणात बनाम आंबिवली. कोण बाजी मारणार दोन्ही संघामध्ये. तरी आंबिवली संघ आपण तयार राहायचे. आंबिवली संघ आपण तयार राहायचे. हॅलो. आणि हा मोठा फटका रमेशच्या बॅटमधून सुरुवातीला येणं गरजेचं होतं. हास्य फटके सुरुवातीला येणं गरजेचं होतं. ओपनिंग जोडी आपल्याला पाठवायची होती ती रमेश आणि रघुनाथ. कुठंतरी घोर संघाने गेम प्लॅन करणं गरजेचं होतं, पण इथं गेम प्लॅन मात्र फसलंय. ज्ञानेश्वर प्रवीणला ओपनिंग फलंदाजी दिली आणि कुठंतरी इथं मात्र अडचणीमध्ये सापडलाय तो मात्र घोरकामत संघ. आता पाहतोय समीकरणमध्ये येणारे 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. एक अनुभवी गोलंदाज. ते मात्र पाहूया दुसरी धावण्याचा प्रयत्न होणार का, आणि झालाय. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये खराबी पाहायला मिळाली. 2 धावा सहज कंप्लीट. 13 धावा धापलकावरती लागल्यात. अजूनही 19 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू. इथं तुम्हाला नक्कीच पंचांनी स्कोर घोषित केलाय. दंडित केलं इथं गोलंदाजाला. 1 धाव मात्र मिळेल. धापलक जाऊन पोहोचलंय ते मात्र. आणि इथं मात्र हा षटकार. अप्रतिम फलंदाजी. अशी फलंदाजी सुरुवातीला करणं गरजेचं होतं. या षटकाराच्या मदतीने मात्र धापलक जाऊन पोहोचले. 20. अजूनही 3 चेंडू 12 धावांची गरज. कंपल्सरी चेस असल्या कारणाने 12 धावा कराव्या लागतील. 2 षटकार खेचावे लागतील. हा चेंडू निर्णायक असेल तो मात्र दोन्ही संघासाठी. चौकार येणार की षटकार येणार की निर्धाव येणार.
चाणक्य गोलंदाज आहे तसं. पुन्हा मात्र षटकार. रमेश मारतोय बेकार. 2 चेंडू 6 धाब्यांची गरज. हाय अलर्ट सामना पाहायला मिळाला इथे. सुरुवातीला पाहिलं ओपनिंगला साठी टाकलं असतं तर रमेशला तर नक्कीच इथं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आवाज देऊ नका अन्यथा पॅनलिस्ट केले जाईल. आपण खेळाडू इतर प्रेक्षक आवाज दिला तरी चालेल पण खेळाडू आपण शांत बसायचे. पेशर मध्ये येतोय इथं मात्र आपण पाठीराख्या असेल किंवा प्रेक्षक असाल आपण मैदानामध्ये यायचे नाहीये कृपया विनंती करतो आपल्याला. खेळ पहा आणि आनंद घ्या. ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे हे लक्षात द्या. संजय नगर वदप गोरकामत असे आम्ही नाव दिले या स्पर्धेला. कुठल्याही पक्षाच्या या स्पर्धा नाही आहेत आपल्या वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यायची आहे. आणि थोडासा मात्र दडपणाखाली मात्र जाणवतोय डी एन पवार परंतु हा पाहूया कशी गोलंदाजी करणार. आणि हा सुदेव विजय फटका. काय आनंद साजरा. खराब गोलंदाजी अतिशय खराब. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रमेश. अप्रतिम फलंदाजी लाजवाब फलंदाजी. आपले पॅन्ट सांभाळा पाठीराखे. चला सेकंड करून घ्यायचे गोरकामत संघ. आपण नक्कीच जरी आपण विजय झाला असेल आणि जरी ढोणेवाडी संघ पराभूत झाले तरी गोलंदाजी कुठेतरी चुकीची काढली. चांगले गोलंदाज आहेत परंतु एक अनुभवी गोलंदाज होता डी एन पवार. या गोलंदाजाला 4 षटकार मात्र खेचलेत आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र रमेश. चांगले चांगले गोलंदाज होते परंतु एक आपल्या अनुभवाच्या जोरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला डी एन पवारने पण कुठंतरी मात्र गेम प्लॅन चुकलं. चला मैदानामध्ये या आणि आंबेली संघ आपण मैदानामध्ये रवाना व्हा. चला सुभाष वाघमारे आपण मैदानाच्या बाहेर या. आपले पॅन्ट सुद्धा सांभाळत जा. रमेश आपलं आडनाव काय. पवार रमेश पवार. अप्रतिम फलंदाजी.